ओके, सो नाव एव्हरीवन कॅन सी. आज आपण लाईव्ह सेशन घेतोय. इथे जवळपास मी बघतोय इथे 335 पार्टिसिपेंट्स आहेत या सेशनमध्ये. कॅन्फिन होम ट्रेड करतोय 837.85 ला, आता 85 काय 50 पर्यंत ट्रेड करतोय. ओके, आणि त्यांनी जो लो मारलेला आहे, ओके, तो आहे 836.30 त्याचा लो आहे. आणि तो व्हॉलेटाईल आहे नक्कीच. आज जसं बजेट सेशन आहे, आपण पहिल्यांदा घेतोय बजेट सेशन मध्ये असा ट्रेड, राईट. तर व्हॉलेटाईल नक्कीच आहे, मार्केट व्हॉलेटाईल होऊ शकतो. ऍक्च्युली बघायला गेलं तर कॅन्फिन होम जो आहे हा अप ट्रेंडला आहे डेली चार्ट मध्ये, आणि तो मे बी तोडून थोडा डाऊन ट्रेंडला यायचा प्रयत्न करतोय. पण आपल्याला मे बी करेक्शनच्या रूपात हा थोडा, भले तो अप ट्रेंडला आहे पण ह्याला स्ट्रॉंग करेक्शन या शेअरला आहे, राईट. तर तो करेक्शनच्या रूपात आपल्याला जो आहे चांगला थोडा खाली जाताना आपल्याला दिसू शकतो. आणि मी बोलता बोलता तुम्ही बघा असाल तो खाली गेलेला आहे, आणि त्यांनी जो आहे आय थिंक लो तोडलाय, नवीन लो बघा, नवीन लो बनवलाय त्यांनी. यू कॅन सी, मी बोलता बोलताच त्यांनी नवीन लो बनवलेला आहे, राईट. भले तो अप ट्रेंडला आहे पण त्याचा डाऊनफॉल करेक्शन हा मोठा आहे. सो तुम्ही बघू शकता इथे बघता बघताच त्यांनी नवीन लो जो आहे कॅन्फिन होम नी बनवलेला आहे. अजून नवीन लो बनवला इथे बघू शकता 835.55चा त्यांनी नवीन लो बनवलेला आहे, राईट. यू कॅन सी ओव्हर हियर, राईट. आणि जो ट्रेड करत होता तो कॅन्फिन होम, मी इथे माझ्याकडे लिहून देखील ठेवतो. ओके, कॅन्फिन होम जो ट्रेड करत होता, कितीला ट्रेड करत होता आपण व्हिडिओ चालू केला होता, तुम्ही सांगा कितीला ट्रेड करत होता? 837 ला. 837.50, 837 आणि 80 पर्यंत तो ट्रेड करत होता, राईट. 80 दाखवत होता. आणि आपण बोलेपर्यंत तुम्ही बघू शकता मजबूत खाली आलेला आहे, राईट. मजबूत खाली आलेला आहे शेअर, मी जसं म्हटलं सी हे. आणि त्यांनी 832.5चा त्यांनी लो दाखवलाय, समोरासमोर तुम्हाला त्यांनी लो दाखवलेला आहे, राईट. अँड दिस इज द मार्केट अनालिसिस, राईट. आणि मी असे थांबा, मध्ये बोलू नका, थांबा. मी असे शेअर बघतो, राईट, जे जे ताबडतोब, म्हणजे आपण लाईव्ह मार्केट सेशन घेतो ज्यावेळी, त्यावेळी मला दोन चॅलेंज असतात. एक तर चांगला ट्रेड पण दाखवायचा असतो, आणि ताबडतोब जो आहे खाली येणारा किंवा वर जाणार वॉट इट मे बी, मला ट्रेड दाखवायचा. आणि तुम्ही समोर बघू शकता की ताबडतोब त्यांनी परफॉर्म केलेला आहे. दिस इज आर लाईव्ह मार्केट अनालिसिस. आणि हे अगेन मी प्रत्येक सेशनला, आज तर उलट बजेट सेशन देखील आहे तरी देखील आपला जे अनालिसिस परफॉर्म करत आहे. आणि हा जो शेअर आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की हा ऍक्च्युअल मध्ये अप ट्रेंडला आहे, पण तरी पण हा करेक्शनच्या रूपात हा मोठा फॉल देणार आहे. आणि यू कॅन सी अगेन त्यांनी मोठा फॉल, म्हणजे तो समोरासमोर फॉल देतोय, अजूनही पडतोय, राईट. त्याने अजूनही आता तो आधीचा लो पण तोडेल, आता तो तोडतोच आहे, जस्ट तोडला, राईट. नवीन लो तोडला 831, 830, राईट. अँड यू कॅन सी समोरासमोर दिस इज मार्केट अनालिसिस. आणि ह्याला बोलतात, लक्षात घ्या, पडत्या मार्केटमध्ये पैसे कमवणं. यू कॅन सी फॉलिंग मार्केटमध्ये आपण जे पैसे कमवतो, मगाशी पण मी जे ट्रेड दिले म्हणजे तुम्हाला सांगितलं की पडत्या मार्केटमध्ये पैसे बनतात, राईट. सो दिस इज द फॉलिंग मार्केट. आणि अजूनही तो तोडत 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 चाललाय, समोरासमोर तुमच्या समोर 837.50 वरनं तो शेअर जो आहे तो 830.50 वरती तो शेअर आलेला आहे, राईट. आणि बजेट सेशन असतानाही आणि तो पर्टिक्युलर शेअर थोडा अपट्रेंड असताना मी प्रेडिक्ट केलं. आणि समोरासमोर मला सांगा तुम्ही हे किती वेळात झालं, हे हे जे तुम्हाला समोर चित्र दिसतात, अपार शेअर खाली पडला, विदिन हाऊ व्हॉट स्पॅन ऑफ टाइम, किती वेळात झालं हे? अर्धा मिनिट असेल, हाफ अ मिनिट. 3 मिनिटं. एक दोन 2-2.5 मिनिटं, राईट. आणि त्यांनी बरं 7-8 रुपयांनी तो शेअर खाली गेलेला आहे, राईट. ऑलमोस्ट 1% प्रॉफिट, अँड दिस इज मोर दॅन इनफ. आता तो भलेही व्हॉलेटाईल झाला तरी चालेल, आपण ह्या लेवलला जे आपण प्रॉफिट नक्कीच बुक करू शकतो. आणि लक्षात घ्या की आता जस्ट मला तुम्हाला सांगायचं आहे की आता हा शेअर मे बी अजून पण खाली जाईल वगैरे, पण आपल्याकडे वेळ कमी असतो. मला लाईव्ह मध्ये अनालिसिस दाखवायचं असतं, लाईव्ह मध्ये प्रेडिक्शन करून दाखवायचं असतं, राईट. अँड दिस इज द प्रेडिक्शन विच आय हॅव शोन यू राईट नाव, ओके. आणि लक्षात घ्या, मेन जसं म्हटलं चॅलेंज शॉर्ट टर्म मध्ये दाखवायचं असतं, तर लॉंग रन मध्ये तो अजून 10-15-20 रुपयांनी पण खाली पडेल, पण तो ऑलरेडी अप ट्रेंडला आहे, तरी पण त्यांनी समोर परफॉर्म केलेला आहे. अँड दिस इज द लाईव्ह मार्केट अनालिसिस, अगेन. आणि इकडे पार्टिसिपेंट्स आहेत जवळपास 336 पार्टिसिपेंट्स इथे आहेत. सो मला तुम्हाला विचारायचं आहे
की समोरासमोर मी तुम्हाला लाईव्ह मध्ये मुवमेंट दाखवली, खटकन मुवमेंट दाखवली, शोधून काढला शेअर, ते तुमचे लाईव्ह मध्ये प्रश्न घेता येतात. सो आय वॉन्ट टू आस्क यू की कसं काय वाटलं पहिलं, म्हणजे कसं काय वाटलं हे अनालिसिस तुम्हाला? शॉर्ट म्हणा कसं व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अतिशय सुंदर सर, अतिशय सुंदर. ब्रिलियंट ब्रिलियंट सर, ब्रिलियंट. धन्यवाद धन्यवाद एव्हरीवन. थँक्स लॉट एव्हरीवन फॉर. भरपूर लोकांची कमेंट्स पण येतात मला खाली. याला आता शॉर्ट सेल करता येईल का? एक्सलंट एक्सलंट. थँक्यू. अच्छा, मला तुम्हाला विचारायचं आहे अजून एक गोष्ट. मी तुमचे प्रश्न वगैरे नंतर घेईनच मी. इथे भरपूर मेसेज येत आहेत. सो थँक्स लॉट फॉर ऑल युअर मेसेजेस. इकडे जसं म्हटलं इकडे आता 336 एक्झॅक्टली पार्टिसिपेंट्स आहेत. सो मला तुम्हाला विचारायचं आहे, आता 336 लोकांनी भरपूर ठिकाणी, काय नुसतं काय डॉक्टर शशांक रावलेकडे सगळे आलेले नाहीयेत. मे बी त्यांनी आधी कोणाला एक्सपिरियन्स केलं असेल, कोणाचे ऑनलाईन सेशन अटेंड केलं असेल, माध्यमांवरती पाहिलं असेल, युट्यूबवरती पाहिलं असेल, कोणाचे कोर्सेस अटेंड केले असतील, कोणाला फॉलो करत असतील, वॉट इट मे बी. ओके, ज्यांचे मे बी माझ्यावर पण जास्ती मे बी फॉलोअर असतील, वॉट इट मे बी. आय नॉट. पण मला विचारायचंय, हे आत्ता आणि आधी पण दाखवलं नाही, आत्ताही दाखवलं, असं लाईव्ह मध्ये अनालिसिस, लाईव्ह मध्ये प्रेडिक्ट करून दाखवणारा तुमच्या आयुष्यात कधी कोणती व्यक्ती आलेली का? हे मला तुम्हाला नाही सर. कोणीही दाखवू शकतो. नाही सर, नाही. नाही नाही. बिलकुल नाही नाही. सर, हायली इम्पॉसिबल. नाही नाही. अँड येस येस नो सर, नो नो. येस. थँक्स लॉट एव्हरीवन. थँक्स लॉट एव्हरीवन. आणि येस जायचं पण नाही सर नाही सर, नाही नाही. येस येस. थँक्यू. नो सर, नो नो. इथे अमोल जाधव सरने भरपूर मोठा नो लिहिलाय. राईट. थँक्यू एव्हरीवन. आणि तुम्हाला माहिती आहे, जस्ट मला सांगतो मी की एवढे इथे आता जवळपास जसं म्हटलं एवढे 335-36 लोक आहेत, राईट. आणि तरी पण मी बिंदास विचारायची मी हिंमत करतो की असं कोणी भेटलं, कारण मला माहिती आहे अख्खं मार्केट मी कोण केलं, मला माहिती आहे मी जे काम करतो आणि प्रत्येक वेळी करतो, कितीतरी वेळा केल्या, गेले 17 वर्ष करतोय. हे कोणीच नाही मार्केटमध्ये करत, हे मला ठामपणे माहिती आहे. पूर्ण मार्केटचा अभ्यास केला मी, म्हणून बिंदास करू शकतो. मला जर माहिती असतं ना कोणतरी आहे मे बी माझ्यावर अजून पण 1-2 जण आहेत असं मला माहिती असतं, तर मी विचारायची हिंमत नाही केली. मला माहिती ते पण करतात, मी पण करतो, काय वेगळं केलं तर मी, राईट. बट आय नो की अशा लेवलला काम करणं, आणि ते लक्षात घ्या की एवढ्या सगळ्या पब्लिक समोर प्रेडिक्ट करून दाखवणं, अँड दॅट टू इन अ व्हेरी शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम, त्याला गट्स लागतात, हिंमत लागते आणि तेवढं नॉलेज लागतं, राईट. त्याशिवाय कोणी एवढी हिंमत करू शकत नाही, आणि मी प्रत्येक वेळी करतो. आणि आपण पुढे सेशन कंटिन्यू करणार आहोत, राईट. पण लक्षात घ्या की दिस इज ऑल अबाउट दी म्हणा ना मार्केट अनालिसिस. हे आहे मार्केट अनालिसिस, आणि हेच मला तुम्हाला दाखवायचं असतं. आणि एवढंच मला तुम्हाला बोलायचं आहे, जे आता सेशन अटेंड करतायत किंवा जे हा व्हिडिओ युट्यूबवर बघत असते, त्यांना मला एवढंच म्हणायचं, जर मी माझ्यासारखी व्यक्ती जर तुम्हाला लाईव्ह मध्ये अनालिसिस करून दाखवू शकतो, एवढ्या पब्लिक समोर जर मी अनालिसिस करून दाखवू शकतो, आणि प्रत्येक वेळी मी सक्सेस होऊन जाऊ शकतो विथ द हेल्प ऑफ सेम टेक्निक्स. वेगळे कुठलेही नाही, जे मी तुम्हाला टेक्निक शिकवतो, जे सॉफ्टवेअर एंजल वनचं वापरतो, तेच सगळं केलं मी. काय वेगळं कुठलं काय अमेरिकेतनं सॉफ्टवेअर आणलं नाही. पूर्वीचा तर एक काळ होता जेव्हा आम्हाला US बेस्ड सॉफ्टवेअर वापरायचे लागायचे, पेड सॉफ्टवेअर होते. पण आता मी एंजल वन कडनं हे सगळं मी फ्रीमध्ये डेव्हलप करून घेतलेलं आहे, जे तुम्हाला फ्रीमध्ये मिळतं, म्हणून मला पण गरज नाही, मी ते सर्व्हिस बंद केली. मी मला वाटतं 10 वर्ष ती सर्व्हिस वापरवतो मी. एक बँगलोरची कंपनी होती जी मला US बेस्ड सॉफ्टवेअर मला प्रोव्हाइड करायची, राईट. पण नंतर मी ती सर्व्हिस बंद केली, आणि ते सगळे डेव्हलपमेंट्स मी एंजलच्या डोक्यावर बसून मी एंजलकडनं ते करून घेतले. अँड टुडे एंजल वनचे 2.5 करोड क्लायंट आहेत. इव्हन दे आर हॅप्पी की मला बोलतात की तुम्ही हे डेव्हलपमेंट करून घेतले म्हणून आमच्या पण क्लायंट्सना फायदा झाला, राईट. आणि त्यामुळे आजची वेळ अशी आहे की एंजल काही डेव्हलपमेंट करत असेल तर ते माझ्याकडनं पण ती लोक पहिलं गायडन्स घेतात, काय केलं पाहिजे काय नाही, आणि त्यानंतर पुढे जातात. त्यामुळे तुम्ही आमच्यावर असाल तर तुम्हाला कधी प्रॉब्लेम येणार नाही, बिकॉज सगळे टेक्निकली आमचं लक्ष असतो. सो दिस इज द वे ट्रेड इन द मार्केट. थँक्स लॉट एव्हरीवन. आपण सेशन पुढे कंटिन्यू करणार, पण जी लोक युट्यूबवर बघणारे असतील, हे आपला व्हिडिओ जेव्हा युट्यूबवर असेल, सो थँक्स लॉट एव्हरीवन फॉर प्रेशियस टाइम. नक्कीच बाकी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जे आहेत आमचे टीमचे कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी सगळं आहे, तर तुम्ही नक्की संपर्क साधू शकता, आणि आमची नक्कीच टीम तुम्हाला त्या गोष्टीसाठी हेल्प करेल. थँक्यू. तर आता एनालाइज केलेलं आम्हाला दाखवायला कसं केलं तुम्ही? येस 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 येस, आय एम जस्ट स्टॉपिंग द व्हिडिओ. येस गुड मॉर्निंग सर, प्रदीप बोलतो. येस सर, मी क्वेश्चन्स घेतो, एक सेकंड. मी जस्ट आय जस्ट स्टॉप द व्हिडिओ. ओके, सो एव्हरीवन यू कॅन सी, जसं मी तुम्हाला बोललो की कॅनफिन होम सगळ्यांनी मी परत एक व्हिडिओ बनवतोय की लक्षात घ्या, कॅनफिन होम
837 पॉईंट. तुम्हीच सांगा कितीला होता शेअर तो, आपण जेव्हा अनालाइज केलं तेव्हा कितीला होता शेअर? 837.50. येस, 837 ला शेअर होता. तो मजबूत रॉकेटनी खाली पडलेला आहे, जबरदस्त आपटलेला आहे शेअर. आणि जसं आपण बोललो की पडत्या मागण्या पैसा बनतो, राईट. सो तो इथे बघू शकता, तो 814 वरती आलेला आहे. यू कॅन सी किती रुपयांनी पडला, तुम्ही सांगा किती रुपयांनी पडला तो शेअर, राईट. जवळपास तो हा 23. 13 नाही 13 कसं, 13 रुपये. नाही 37 to 27, 17 Sorry, sir. 23.50. येस, 23.50 नी तो शेअर खाली पडलेला आहे, राईट. मी एक एक्झाम्पल घेतो इथे बघा, मी एक एक्झाम्पल घेतो इथे. मी समजा मी कॅनफिन होम, समजा मी शॉर्ट सेल करतो, मी सेलवर दाखवतो इथे. इंट्राडे मध्ये मी करत नाहीये, जस्ट मी सांगतो. मी समजा मी 10 शेअर सेल करतो, एक्झाम्पल घ्या, किंवा 100 घेतो मी शेअर सेल करतोय. ओके, त्याच्यासाठी रिक्वायर्ड मार्जिन किती आहे बघा. 100 शेअर्सना मी एक्झाम्पल म्हणून घेतो इथे बघा. 100 शेअर्सना रिक्वायर्ड मार्जिन जे आहे ते आहे 16,300 रुपये. ओके, समजा मी 100 शेअर सेल केले असते तर 100 गुणिले आपल्याला जवळपास मी रॅन्डम 23 रुपये प्रॉफिट पकडतो. सो मला 2,300 रुपयाचा मला प्रॉफिट झाला असता. एव्हरीवन राईट, राईट. आणि Yes, sir. बरोबर ना एव्हरीवन? येस Yes, sir. Yes, sir. बिलकुल येस, बरोबर. मला 100 शेअर्स वरती मला जो आहे प्रॉफिट तेवढा झाला असता 16,000, हे सॉरी, तो 2,300 रुपये, राईट. आता 16,000 वरती 10% म्हणजे 1,600 रुपये झाले इकडे, म्हणजे तुम्ही बघू शकता. आणि 20% म्हणजे जवळपास 3,200 रुपये झाले. म्हणजे हे जवळपास 15-16% प्रॉफिट झाला. आपण जर आपण कॅल्क्युलेट करूया, 16,000 वरती 2300, तेवढं आपण 16,300 इंटू 15%. मी हे आपल्याला आपण किती बोललो, 2300 रुपये प्रॉफिट ना, जवळपास 14%, 14% प्रॉफिट. एव्हरी एम आय राईट? 14% प्रॉफिट. अजून पण तो तोडतोय खाली. आता 13 गेला, तुम्ही बघू शकता 13 वर गेला. सो जर कोणी शॉर्ट सेल केला असा इथे, राईट, हे आपण एक डेमो म्हणून आपण हा सेशन मध्ये हे घेतलं, राईट. तर समोरासमोर तुम्हाला जे आहे इथे 14% प्रॉफिट झाला असता. मी बरोबर बोलतोय चुकीचं बोलतोय एव्हरीवन? बरोबर आहे. हो सर. एकदम करेक्ट सर, बरोबर. एकदम बरोबर बोलतायत सर. येस, थँक्यू एव्हरीवन. अँड सो मला हे दाखवायचं, म्हणजे लोकांना पोटेन्शियल किती आहे दाखवायचं आहे. आणि आता तो अजून खाली गेलाय, 812.95 ला गेलाय. तर अजून ते मे बी 15-16% पण मला 17% प्रॉफिट झालं असतं. पण आतापर्यंत जेवढं आपण कॅल्क्युलेट केलं दॅट इज अराउंड 14%. किती वेळात, तुम्ही सांगा किती वेळात आपण, म्हणजे आता ओव्हरऑल जो पडला किती वेळात पडला असेल, तुम्ही सांगा. मी सांगा, तुम्ही सांगा. आपण बोलतो किती वेळात पडला? 15 मिनिट. 3 मिनिटात. 10 to 15 मिनिट. 10 ते 15 मिनिटं. येस, 10 to 15 मिनिट्स. 10 to 15 मिनिट्स सर, करेक्ट. येस, 10 मिनिट्स मध्ये 14% प्रॉफिट, जे आपल्याला, जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण जे समोर लोकांनी पाहिलं की आपण कॅन्फिन होम मध्ये जे 837.50 ला जेव्हा तो शेअर होता तिकडनं पडणार सांगितलं, तिकडनं फटाफट मजबूत पडला. तो व्हिडिओ चालू असतानाच तो शेअर मजबूत खाली पडला, राईट. आणि त्याच्यानंतर अजून खाली पडला. ओके, सो इथे जवळपास 14% लोकांना प्रॉफिट झाला असता विदिन 10-15 मिनिट्स. जे 14% व्याज कमवायला तुम्हाला बँकेमध्ये कमीत कमी 2-2.5 वर्ष पैसे ठेवावे लागले असते. बँकेत 2-2.5 वर्ष ठेवावे लागले असते. इकडे तुम्हाला तोच प्रॉफिट 15 मिनिटांमध्ये इकडे तुम्हाला दिसतं. आणि समोरासमोर इकडे 32-33 लोक आता आहेत, राईट, आता सेशन मध्ये, राईट. आणि समोरासमोर मी हे तुम्हाला जे अनालिसिस करून दाखवले. सो दिस इज मार्केट अनालिसिस. आणि परत एकदा सांगतो, पलट्या मार्केटमध्ये आपण हे पैसे जे बनवतो. आता लोकांना ज्यांना माहित नसेल की पडत्या मार्केटमध्ये कसे पैसे बनवतात, काय म्हणजे हा कन्सेप्ट काय नेमका, हे सगळं आपण प्रॉपरली आपल्या ट्रेनिंग सेशन्स मध्ये आपण सगळं प्रॉपरली आपण शिकवतो. ओके, खाली डिस्क्रिप्शन मध्ये आमचे ऑफिशियल नंबर्स आणि आमचे ईमेल आयडी दिलेला आहे. तुम्ही नक्कीच ऑफिशियल नंबर्स वरती मंडे टू सॅटर्डे 9 ते 6 मध्ये फोन करू शकता. आमची एक्सपर्ट टीम नक्कीच या प्रश्नाची तुमच्या उत्तर देईल. आणि नक्कीच आपण मराठी माणसाला अशा प्रकारे नक्कीच चांगल्या मार्केटमध्ये पुढे हे घेऊन जाऊ शकतो. आय होप तुम्हाला माझं आता परत एकदा तुम्हाला विचारतोय की ओव्हरऑल जो एवढा मस्त जो शेअर खाली पडलेला आहे, मी तुम्हाला त्याचा चार्ट दाखवतो, म्हणजे अजून तुम्हाला मजा येईल बघायला, राईट. आय कॅन शो द चार्ट.
ओके आपण जे आहेत आपण कॅन्फिन होम आपण इथे सॉरी आपण इथे चार्ट बघूया कॅन्फिन होमचा एक सेकंड. एंजल वन मध्ये मी इथे बघा ओपन केलेलं आहे. मी कॅन्फिन होम वरती जातो, लाईव्ह चार्ट वरती जातो. ओके अँड आपण पटकन एकदा चार्ट बघूया. सो तुम्हाला पडत्या मार्केटमध्ये कसा काय तो शेअर खाली पडलाय तर बघूया आपण. इथे बघा आपल्याला आता इथे बघा मजबूत खाली पडलाय. तो इथे होता तो आपण इकडनं हा 437 वगैरे इकडनं आपण तो पाहिलेला होता. 837 सॉरी 837 आय एम सॉरी 837 वरनं इकडनं एक सेकंड. हा इकडे इथे साधारणतः इथे लेवल आहे तिथे. इथे बघा इथे ह्या लेवलला 837 वरनं आपण तो शेअर पाहिलेला होता. 837-38 ह्या लेवलला इकडे किती वाजता 12:02 राईट. आपण पाहिला तिकडनं तो मजबूत शेअर जो आहे हा खाली पडलेला आहे आणि 10-15 मिनिटांमध्ये 15-20 मिनिटांमध्ये तो शेअर खाली पडलेला आहे. यू कॅन सी आता आपण व्हिडिओ एवढा वेळ बनवतोय तोपर्यंत तो आता 12:26 टाइम झाला. 12:26 आज 23 जुलै आहे. आज बजेट सेशन आहे. फर्स्ट टाइम मी माझ्या आयुष्यात कुठल्याच अशा मोठ्या इव्हेंटला बजेट सेशनला वगैरे मी जे अनालिसिस करायचा मी प्रयत्न करतोय राईट. आणि दॅट इज व्हेरी सक्सेसफुल. सो आय एम व्हेरी हॅपी. सो मी जर लाईव्ह बजेट सेशन मध्ये जर मी अनालिसिस करू शकतो आणि अजून तो खाली पडला कॅन्फिन होम बघू शकता इकडे तुम्ही. तर अजून खाली आपटलाय 804 ला गेलेला आहे आणि इट्स फॉलिंग अँड फॉलिंग राईट. आपण म्हणजे आपल्या प्रेडिक्टेड लेवल पासून तो आता जवळपास 33 रुपये जो आहे हा शेअर खाली पडलेला आहे. 33 रुपीज हा शेअर खाली. इट्स अ मॅसिव्ह फॉल आणि अशा प्रकारे आणि लाईव्ह मध्ये समोर आपण करून दाखवलेला आहे. ओके फायनली एकदा विचारतोय तुम्हाला की आता अजून त्यांनी परफॉर्म केलेला आहे. कसं वाटलंय? मजा वाटते बघायला एव्हरीवन? अतिशय सुंदर हो सर. सर एकदम काँग्रेस सर काँग्रेस. खूप छान खूप छान. खूप छान. ग्रेट खूप सर. मस्त. यू आर ग्रेट. रिअली ग्रेट. खूप मजा आली. सर मला एक क्वेश्चन होता जेव्हा ते क्वेश्चन मॅम मी घेतो मॅम. आय विल जस्ट स्टॉप दिस व्हिडिओ. काय होतं आपण जे युट्यूबला हे व्हिडिओ टाकतो सो ते इट शुड नॉट बी टू मच लेंदी. सो आय विल जस्ट स्टॉप दिस व्हिडिओ. आय विल टेक युअर क्वेश्चन. सो सर खूप मजा आली सर. खूप मजा आली. धन्यवाद संपतराव सर. येस दिस इज द वे वी डू मार्केट अनालिसिस. नक्कीच आणि सेम टेक्निक्सने आपण जरी केलं ट्रेडिंग बाईंग किंवा शॉर्ट सेलिंग तर नक्कीच आपल्याला पण चांगल्या रीतीने प्रॉफिट हा होऊ शकतो. लक्षात घ्या हे जे व्हिडिओ आपण बनवला आहे हा जस्ट एज्युकेशनल पर्पज साठी आहे. हे कुठलंही बाय अँड सेल रेकमेंडेशन आहे. जस्ट मी माझं प्रेडिक्शन दाखवलं की कशा प्रकारे मी अनालिसिस करतो माझे टेक्निक्स वापरून. जर तुम्ही माझे सेम टेक्निक्स वापरले तर कदाचित मी अशा प्रकारे तुम्ही देखील मार्केटमध्ये जे ट्रेडिंग करू शकता अनालिसिस हे करू शकता राईट. हे दाखवण्याचा आपला एक हेतू होता राईट. म्हणून आपण जे आहे जो आहे आपण नंतर हा व्हिडिओ अपलोड करतोय. लाईव्ह मध्ये आपण कुठलेही घेत नाही ज्याने का कोणी मुवमेंट झाल्यानंतर अपलोड करतो. अशा प्रकारे आपण हे काम केलेलं आहे. अशा वेळी आपण हे प्रेडिक्ट केलेलं आहे. सो दिस इज नो वेअर बाय ऑर सेल रेकमेंडेशन. इज जस्ट अ काइंड ऑफ अनालिसिस. इज जस्ट अ काइंड ऑफ नॉलेज विच आय एम शेअरिंग विथ यू की आपण असं टेक्निक्स वापरून नक्की चांगला फायदा कमवू शकतो. थँक्स एव्हरीवन फॉर युअर अप्रिशिएशन. आपण असं आम्हाला सपोर्ट करत आहे. नक्की चांगल्या ते मार्केटमध्ये पुढे हे जाऊ शकतो.